नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. धरण क्षेत्रातील नागरिकांना व संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात येतं की आज दिनांक 19 जून रोजी पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील धामण व कोलवण नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. पालखेड धरण परिचालन सूचीनुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येवा बघता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करण्याची शक्यता आहे. तसेच पुढील कालावधी धरणामधील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. तरी कादवा नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की नदी प्रवाहात कोणीही जाऊ नये. तसेच नदीकाठी लगतच्या आपली पशुधन चीज वस्तू शेती मोटार पंप सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. याशिवाय संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी पालखेड पाटबंधारा विभागाने केले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.